आज जो दिला आहे तो सगळे सोडूनचा आहे, कारण खूप मोठे प्रश्न निर्माण झाले होते, खूप आम्हाला चॅलेंज दिले गेले होते की होणार नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे 18 पगड जातीला एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं होतं, छत्रपती शाहू महाराजांनी 1902 साली ज्याप्रमाणे अनुसूचित जाती जमाती ओबीसी मराठा या सर्व 50% आरक्षण दिलं होतं आणि तेच आरक्षण आज मराठा समाजाच्या ओबीसी मध्ये घेण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे। कारण आम्ही बहुजन एकच आहोत, परंतु काही नतद्रष्ट आमच्या मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्याचा कधी शक्य होणार नाही। कारण गाव खेड्यामध्ये आम्ही सगळे ओबीसी बांधव मराठा आम्ही सगळे एकत्र काम करतोय आणि मला अभिमान आहे माझ्या करंजले गावामध्ये आज आम्ही जे कार्यक्रम करतोय, माझ्या करंजे गावातील सगळे आगरी समाज आमचा असेल, आंबेडकरी समाज सगळे आमच्या प्रत्येक मोर्चामध्ये प्रत्येक आंदोलन सभा होतात, त्यामुळे 18 पगड जाती आज खऱ्या अर्थाने एकत्र आली। जरांगे पाटील साहेबांचं आपण पनवेलमध्येही स्वागत करण्यात आलेलं होतं आणि पहाटे 4 वाजता हे स्वागत आपण केलेलं आहे, त्याने ते काय सांगितलं? नक्कीच न भूतो, कारण मी भविष्यात तो म्हणणार नाही, कारण प्रत्येक वेळेस रेकॉर्ड ब्रेक करत चालले आहे मराठा समाज। मनोज जरांगे पाटलांनी ज्याप्रमाणे आमरण उपोषण पहिलं केलं होतं आणि सरकारने 30 दिवसाची मुदत मागितली, 40 दिवसाची दिली, त्यानंतर पुन्हा 1 महिन्याची दिली, 2 महिन्याची दिली आणि एवढं थांबल्याच्या नंतर मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की मी मुंबईला चाललोय, पण मी मुंबईला एकटा चाललेलो आहे आणि माझ्यासाठी कोटी लोक येतील। त्याचा अनुभव जर का आपण पाहिला असेल गेल्या 7 दिवसामध्ये 20 जानेवारीला जेव्हा त्यांनी सुरुवात केली आणि जसा लोंढा आता तुम्ही 4 वाजता म्हणजे जे सकाळचं दुपारचं टायमिंग होतं रात्रीवर कारण असं मनोज जरांगे पाटील ज्या रूटने येत होते त्या रूटवर हजारो नव्हे तर लाखोच्या संख्येने लोक येत होते। ज्यावेळेस आम्ही लोणावळ्यातून सुरुवात केली ती दुपारी 3 वाजता केली, लोणावळा ते खोपोली अंतर फक्त 7 किलोमीटरचं आहे, ते पोहोचण्यामध्ये आम्हाला 11 वाजले आणि 11 वाजल्यापासून जर का आपण पाहिलं तर खोपोली फाट्यावर आल्याच्या नंतर खोपोली फाट्यावर 2 किलोमीटरला 2 तास लागले। याचं कारण संपूर्ण मराठा जल्लोषाचं स्वागत करतो आणि मग करंजाड्यामध्ये येत्या वेळी करंजाड्याचे 4 वाजले, परंतु मला अभिमान आहे माझ्या सर्व करंजाड्यामधील नागरिकांचा, सर्व रहिवाशांचा की 4 वाजले तरी माझ्या माता भगिनी असतील, माझे बंधू बांधव असतील, सगळे जल्लोषण थांबले होते आणि मी आवर्जून मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की साहेब आता पुढे माझा गाव येतोय आणि माझा गाव आल्याच्यानंतर मला अभिमान वाटला, कारण मी इथे नव्हतो, जी सगळी मंडळी तयारी करत होती, ज्यांच्यावर जी जबाबदारी त्यांनी घेतली होती ती त्यावेळी पार पाडली आणि असे जल्लोष जेव्हा पुढे गेलो तो मनोज जरांगे पाटलांची पाठ दुपडली। खरोखर तुमचे गावातले लोक सुद्धा एवढ्या जोरामध्ये सहभागी होतात आणि खरोखर रात्री पहाटे 4 वाजता गेली 20 वर्ष आम्ही काम करतोय। आपण गेले 20 वर्ष काम करता असताना प्रत्येक ठिकाणी मोर्चे काढले, परंतु असा मोर्चा कधी पाहिला नाही, असा प्रेम जे मनोज जरांगे पाटलांना सगळी मराठा समाज दिलेले। कारण मनोज जरांगे पाटील साहेबांनी ज्याकडे त्याग केलेला आहे त्यांच्या त्यागाला सलाम करण्यासाठी नतमस्तक होऊन मराठा समाज जमला होता आणि त्यांच्यावर जो विश्वास होता तो विश्वास आज आपण पाहिला असेल तर स्वतः मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ सहकारी लाखोंच्या संख्येमध्ये आले, लाखोंच्या जनता जमला होता, तिथे स्वतः येऊन GR दिलं। ही ताकद मनोज जरांगे पाटलांची आणि त्यांच्यापाठी मराठ्यांची आज महाराष्ट्रात दाखवली। रावसाहेब काय सांगाल, आपण जसं आंदोलन आहे आणि पहिल्यापासून आंदोलनामध्ये आपण सामील झालेला आहात, आपल्याबरोबर पूर्ण करणाऱ्या होता, तर आपला याच्याबद्दलचं प्रतिक्रिया पहिली काय असेल? अखेर तो क्षण आला आहे, रोज गेली 5 महिने आज जी स्वतः प्रामाणिक जे नेतृत्व आम्हाला मिळालं आहे, खरोखरच त्यांचा आम्हाला अभिमान आहे की आजचा क्षण त्यांच्यामुळे बघायला मिळाला आहे। आज करंजाड्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात हा मराठा समाज आहे, ते समाजाला एकत्र करण्याची जी गरज होती ती खरोखर माझी सहकारी विनोदजी साबळे हे आमचे अगदी आदर्श आहेत। का तर पूर्ण मराठा जो आमचा रायगडचा समन्वयक काम ते बघतात, ते स्वतः जातीने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देतात। तर खरं आम्हाला सगळ्यांना एकत्र करण्याची जबाबदारी ही त्यांनी अगदी नेटाने पार केली आणि त्यांना आम्ही विरोधी साथ दिलेली आहे। याच्यापूर्वी आम्ही अगदी मेटे साहेब असतील, त्यानंतर संभाजी असतील, त्यांच्याही खांद्यावर हात लावून काम केलेलं आहे आणि अशा प्रकारे आता कुठेतरी वाटतंय आम्हाला आता न्याय मिळत आहे आणि ही सुरुवात झालेली आहे, शेवटी होणार आहे। ज्या कुणबी सापडल्या त्या आधारे 57 लाख लोकांना इकडे दाखले मिळतील, त्यानंतर जी उर्वरित सकल मराठा समाज आहे त्यालाही कसं त्याप्रमाणे नियोजन केलेलं आहे। तर म्हणून आम्ही सगळेच अगदी मराठीवासीय इथले बांधव जे असतील मराठा बांधव ते खरोखर आनंद झाले आहेत आणि त्या आनंद गुलाला उतरलेला आहे। खरोखर त्यांना धन्यवाद देतो आणि असंच पुन्हा सगळ्या समाजाला आमच्या ज्या उर्वरित सकल समाज आहे त्यांनाही आरक्षण त्या पातळी मिळणार आहे। सगळ्यांना खरोखर शुभेच्छा, विशेष करून विनोद साबळे यांना शुभेच्छा देईल की या नेत्याने काम करतायत, जो त्यांचा विश्वास तप आहे
कारण का त्याच्याबरोबर आम्ही कायम 20 वर्ष फिरत आहोत आणि त्यांचा जो थोप आहे तपाला कोणीतरी यश येतोय आणि आम्हाला समाधान आहे. धन्यवाद. खांद्याला खांदा लागून आम्ही